तुमचा जो कार्यक्रम आहे हा आपला हा पाहून मला माझं मन फारच भरून आलेलं आहे का असा कार्यक्रम मी अजूनपर्यंत पाहिलेला नाही आहे आणि त्यामुळे मन भरून आलेलं आहे। आणि आपले विद्यार्थी जे साधे विद्यार्थी होते बिलकुल साधारणतः बिलकुल ते विद्यार्थी आज कोणत्या पोजला पोहोचलेले आहे, किती शिक्षण घेतलेलं आहे, किती जिद्द घेऊन त्यांनी आपलं नावं कमवलेली आहे हे पाहून मला खूपच आनंद वाटला आहे। अशीच तुमची उत्कर्ष होत राहू माझ्यामध्ये आणि चांगला विकास हो ही प्रभूचरणी प्रार्थना। आता राणे सरांनी एक गोष्ट सांगितली, जिद्द पाहिजे माणसाकडे। खरं जिद्दीशिवाय मनुष्य काहीच करू शकत नाही। तुमच्याकडे जिद्द नसेल तर आपण काही करू शकणार नाही। माझंच उदाहरण घ्या, माझी मिसेस फक्त ग्रॅज्युएट होती। ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी तिला BEdला पाठवलं। BEd झाल्यानंतर ती स्वामी विवेकानंद डोंबिवलीसारख्या शहरामध्ये तिचे टीचर हायस्कूलला लागली, नंतर ती प्रिन्सिपाल झाली तिथेच, नंतर ती आता रिटायर झालेली आहे। आणि जिद्द म्हणजे आणखी एक सांगायचं म्हणजे की इंग्लिश मिडियमलाच महत्त्व आहे एवढं नाही, माझी दोन्ही मुलं मराठी मिडियमला शिकलेली आहे। हां, आणि मोठा मुलगा 22 वर्षे झाले, तो अमेरिकेमध्ये सायंटिस्ट आहे, शास्त्रज्ञ आहे, तो 22 वर्षे झाले। त्याच्याकडे जिद्द होती, मराठी होते, मराठी असून सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये विकास केला। लहाना मुलगासुद्धा माझा MBA झालेला आहे, तो बी तसा सोसो होता जर, पण त्याने त्याची प्रगती भरपूर केली। आज मोठ्या मॅनेजर आहे रेल्वे कंपनीमध्ये। आता मी अमेरिकेला जाऊन आलो मागच्या महिन्यातच, 2-3 महिने तिकडेच होतो। पण सांगायचं हे म्हणलं की जिद्द पाहिजे माणसाकडे। आपण जिद्द कधीही विसरायची नाही, जिद्द असेल तर आपण पुढे जाऊ शकतो। हेच मला तुम्हाला सांगायचं आहे। चांगला विकास करा, आणखी प्रगती करा, सर्व ते तेवढेच मला सांगायचं आहे। तेवढं बोलून सांगतो।